यावेळी माझा वाढदिवस आणि माझ्या दिराचा संगीत संध्येचा कार्यक्रम एकाच दिवशी आलेला होता आणि मी मागच्या रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाची अँकरिंग मी केलेली होती। माझ्या दिराची जी मावस बहीण होती तिने सुद्धा माझ्या या अँकरिंग मध्ये छान प्रकारे साथ दिली आणि या संगीत संध्येमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, शेजाऱ्यांपासून नातेवाईकांपर्यंत प्रत्येकाने खूप भरभरून आनंद घेतला। अशा कार्यक्रमाचा उद्देशही हाच असतो की आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आनंद मिळावा, काही चेंज मिळावा त्यांच्या रोजच्या रुटीन मधून। तर आता तुम्हीच बघा सगळ्यांनी किती एन्जॉय केलाय ते। या स्टेजवर सुद्धा पुन्हा एकदा माझ्यासाठी केक आणण्यात आलेला होता आणि इथे सुद्धा माझा बर्थडे खूप छान प्रकारे सेलिब्रेट करण्यात आला। मला वाटलं होतं या सगळ्या कार्यक्रमांमध्ये माझा बर्थडे यावेळी काही सेलिब्रेट होणार नाही, पण नाही म्हणता म्हणता 3 केक मी यावेळी कट केले। हॅपी बर्थडे टू यू। फक्त डान्स परफॉर्मन्सेस नाही तर काही प्रश्न विचारले ज्याच्यामध्ये सुद्धा खूप मजा आली। त्याशिवाय बऱ्याच जणांनी छान छान गाणे म्हटले। एवढंच नाही तर आम्ही खूप छान छान गेम सुद्धा अरेंज केलेले होते, पण परफॉर्मन्सेस इतके होते, इतक्या जणांनी छान छान परफॉर्मन्सेस दिले आणि इतके एफर्ट्स घेऊन प्रत्येक व्यक्ती इथे डान्सची प्रॅक्टिस करत असतो। त्यामुळे आम्हाला वाटलं की या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस होणं जास्त गरजेचं आहे। तर त्यामुळे आम्ही सगळे हे जे गेम्स आम्ही ठेवलेले होते हे आम्ही स्किप केले आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान प्रकारे होऊ दिले। तर 21 नोव्हेंबर रोजी आम्ही केलेली मजा मी तुमच्याबरोबर शेअर केली। तुम्हाला ही रील कशी वाटली मला कमेंट करून सांगा। बाय बाय।